तर आज आपण कुठल्याही प्रकारची फोडणी न करता, कुठल्याही प्रकारचं वाटण न करता फक्त 5 मिनिटात तयार होणारी आणि चमचमीत आणि झणझणीत अशी गवारीच्या शेंगाची भाजी तयार करणार आहोत। मुलांच्या टिफिनसाठी फक्त ही भाजी 5 मिनिटात तयार होते। आदल्या दिवशी जर तुम्ही शेंगा निवडून ठेवल्या तर फक्त 5 मिनिटात ही भाजी तयार होते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रोहिणी, कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, इथे अशा पद्धतीने आपण शेंगा निवडून घ्यायच्यात। एकदम कोवळ्या अशा शेंगा मी इथे घेणार आहे आणि या जे जाड शेंगा दिसतात ना त्या निब्बर असतात। त्या शेंगा लवकर शिजत नाहीत। जर आपण दोन्ही शेंगा जर एकत्र घेतल्या तर बारीक शेंगाचा जास्त गाळ होतो शिजताना आणि निब्बर शेंगा लवकर शिजत नाहीत। त्यामुळे दोन्ही शेंगा घ्यायच्या, एकत्र अशा शिजवायच्या नाहीत। फक्त आपण या ठिकाणी आज कोवळ्या शेंगाच घेणार आहोत। तर गवारीच्या शेंगा ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने आपण निवडून घ्यायच्या आहेत। बघा, समोरचं टोक त्याचं तोडायचं आणि त्यानंतर आपल्याला जेवढं हवं आहे त्या साईजचे अगदी अर्धा इंचाचेच बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मागचं देठ जे आहे ते सुद्धा त्याचं काढून टाकायचे। तर मी तुम्हाला इथे थोड्याफार शेंगा निवडून दाखवत आहे। समोरचं टोक आणि मागचं जे देठ असतं ते काढून टाकायचं आणि हातानेच मोडून घ्यायच्या। जर तुम्हाला अशा जमत नसतील तर तुम्ही चाकूने देखील कट करू शकता। तर बघा, इथे सर्व गवारीच्या शेंगा ज्या आहेत ना त्या मी निवडून घेतलेल्या आहेत। एकदम कोवळ्या शेंगा आहेत ह्या आणि या शेंगांचं या ताटामध्ये बघा एवढे देठ निघालेले आहेत आणि याच्या निब्बर शेंगा आहेत ना त्या मी घेतलेल्या नाही आहेत, त्या तशाच मी आता टाकून देणार आहे। तर आता हे सर्व ज्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्यात आणि निथळत ठेवायच्या आहेत। तर सर्वात अगोदर आपण लगेचच आता शेंगा शिजायला टाकणार आहोत। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आपण आज कुठल्याही प्रकारची फोडणी करणार नाही आहे। यामध्ये आपण लगेचच आता गवारीच्या शेंगा टाकून घेणार आहेत। बघा, गवारीच्या शेंगा ज्या आहेत त्या निथळण्यासाठी मी ठेवल्या होत्या आणि त्यात थोडंफार पाणी होतं, त्यामुळे सगळीकडे तेल उडालेलं आहे। तर तुम्ही अशी चूक करू नका, व्यवस्थित पाणी निथळून घ्या शेंगांमधलं। एकदम फास्ट गॅस केलेला आहे आणि फास्ट गॅसवर पटापट आपल्याला शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्यात। तर सर्व शेंगाला थोडेफार डाग पडले पाहिजेत, अशा पद्धतीने शेंगा आपल्याला व्यवस्थित शेंगा भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याचा जो कच्चेपणा आहे तो देखील कमी होतो। यानंतर सर्व शेंगा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला मी ते वापरलेला आहे। या जागी तुम्ही घरगुती साठवणीचा जो मसाला असतो तो देखील वापरू शकता। यानंतर 1 चमचा धना पावडर मी ते टाकलेली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तर मुलांना कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले टाका। तर सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला गवारीच्या शेंगांमध्ये मिक्स करून परतून घ्यायचे। 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे, जेणेकरून मसाला देखील गवारीच्या शेंगांसोबत व्यवस्थित परतला जाईल। यानंतर आता आपण मीठ टाकायचं आहे। तर अर्धा ते पाऊण चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही ते मीठ टाका आणि मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर यानंतर यामध्ये फक्त अर्धा ग्लास मी ते पाणी टाकणार आहे शेंगा शिजण्यासाठी आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटच ही भाजी शिजवून घ्यायची, कारण आपण गवारीच्या शेंगा ज्या आहेत ते व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत। एकदम गवारीच्या शेंगांना डाग पडेपर्यंत आपण शेंगा परतवल्यात, त्यामुळे शेंगा तिथे बऱ्यापैकी शिजल्या जातात आणि त्यानंतर थोड्याफार बाकी असतात तर त्या 2 ते 3 मिनिटात शिजून निघतात। तर बघा, आता इथे शेंगा शिजलेल्या आहेत, थोडंफार पाणी त्यामध्ये शिल्लक आहे। तर यामध्ये मी आता भाजी मिळून येण्यासाठी आणि आणखी चवदार होण्यासाठी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट जास्त आवडत असेल तुम्ही आणखी 2 चमचे टाकू शकता, पण मी इथे 3 चमचे टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट। व्यवस्थित मिक्स करून फक्त 1 मिनिटभर आपण झाकून ठेवायचे। तर बघा, या ठिकाणी भाजी आता तयार आहे। एकदम थोडंफार पाणी त्यामध्ये शिल्लक आहे, एकदम कोरडी पण आपल्याला भाजी करायची नाही आहे, कारण ही जी भाजी आहे ना ती थंड झाल्यानंतर थोडीफार कोरडी होते। त्यामुळे एकदम थोडंसं ओलसरपणा त्यामध्ये ठेवायचा आहे आणि हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये टाकायची आहे। तर तयार झाली आहे ते फक्त 5 मिनिटात गवारीच्या शेंगांची भाजी, तेही कुठल्याही प्रकारची फोडणी किंवा कुठल्याही प्रकारचं वाटण न करता। तुम्ही देखील अशा सोप्या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून बघा, तुमच्या मुलांना देखील भाजी नक्की आवडेल। तर मैत्रिणींनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन आणि एकदम सोप्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला मिळतील।
चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.